इकडे बघू शकता ननंदबाईच्या घरी मस्त चुलीवरती पुरणपोळीचा स्वयंपाक बनत आहे। मस्त हवेशीर बसून मी स्वयंपाक करत आहे। तर पुरणासाठी डाळ शिजलेली आहे आणि कट काढून घेतलेला आहे आमटीसाठी आणि गूळ टाकलेला आहे। यामध्ये मी साखर टाकलेली नाही आहे। 1 किलो गुळाचा मुद्दा आणलेला होता, तर त्यामध्ये थोडंसं ठेवलं, बाकीचं पूर्ण गूळ टाकलेला आहे। पुरणपोळी थोडीशी गोड असली ना खायला छान लागते, म्हणजे एक पुरणपोळी खावा आणि मन तृप्त होतं। तर पुरण शिजत आहे तिकडे, तोपर्यंत मी थोडीफार आतमधली कामं आवरून घेते, म्हणजे पसारा खूप झालेला आहे। तर थोडासा पसारा मी साईडला केला, म्हणजे सगळा सेट केला आणि पूर्ण घरात झाडू मारून घेते आणि तर फरशी पण पुसायची आहे। आणि इकडं लाईट नाही, म्हणजे गावाकडे हाच प्रॉब्लेम, दिवसभर लाईट येत नाही। एक टायमिंग पण आहे, ताई म्हणत होत्या म्हणजे 12ची 6ची असं टायमिंग आहे। 12 वाजता गेल्यानंतर 6 वाजता येणार, 6 वाजता आल्यानंतर मग परत 12 वाजता जाणार, अशी टायमिंग आहे। तर रात्रभर लाईट नव्हती आणि आणखीन पण आलेली नाही, असं म्हणत होते की आज टायमिंग चेंज झालेलं लाईटचं, तर 11 वाजताच लाईट येणार। तर तोपर्यंत बॅटरी लावून मी इकडे सगळी कामं आवरत होते, कारण बाहेर तरी ठीक आहे, सगळं दिसतं, म्हणजे उजेड येतं बाहेरून, पण आतमध्ये किचनमध्ये ना उजेड येत नाही। खिडक्या पण आहेत तरी पण तितका उजेड नव्हता। तर सगळं बॅटरी लावून मी पसारा आवरलेला आहे आणि पूर्ण घरात झाडू मारून घेतली। तोपर्यंत ताई कपडे वगैरे धुवत आहेत, परत बाहेरची कामं खूप जास्त आहेत त्यांना, तर ती कामं ताई आवरत आहेत। मी आणि पूजा दोघी जावा मिळून इकडं पूर्ण घर आवरत आहोत, म्हणजे पसारा खूप झालेला आहे। रात्रपासून ते आम्ही आणलेलेच बॅगा, कपडे हेन तेन पडलेलं आहे इकडं, आणि एक इकडं तांदळाचं पोतं पण टाकलेलं आहे। तर दिनेशला बोलवलेलं आहे की ते पोतं वगैरे साईडला कर, म्हणजे पूर्ण घरात मी झाडू मारून घेते। इकडं मशीनवरती छोटा मोठा पसारा ठेवलेला होता, ते पण मी सगळा काढून ठेवत आहे। ताई ब्लाऊज वगैरे शिवतात, तर ते ब्लाऊजही थोडेफार तिकडं थोडेफार इकडं झालेले होते, ते पण सगळं व्यवस्थित ठेवलं, म्हणजे नंतर ताईला भेटावे। तर दिनेश बसला होता तिकडं नवीन घरी, म्हणजे सगळे तिकडंच बसलेले आहे। तिकडं गरमी खूप होत आहे ना, तिकडं थंड हवेशीर बसतात। तर सगळ्यांची आपापली मीटिंग चालू होती, कोणी मोबाईल बघत होतं, कोणाचं बोलणं चालू होतं, कोणाची मस्ती मजाक सुरू आहे तिकडं। तर दिनेशला बोलवलेले केव्हापासून आवाज येत होते, तर आत्ता आलेला आहे, म्हणजे तिकडून इकडे यायचं मनच होत नव्हतं त्याला। तर ते तांदळाचं पोतं उचलून ठेवलेलं आहे, कारण ते मला उचलत नव्हतं। आणि पूजा इकडे पिशवी भरून साईडला ठेवलेली आहे, म्हणजे ते आम्हीच आणलेली पिशवी होती, सगळा पसारा जिकडल्या तिकडे पडलेला होता। तर मला सगळं व्यवस्थित ठेवा, आता पूर्ण घरात झाडू मारूया। आणि इकडं बोर चालू केलेलं आहे, पाणी भरून घेत आहे सगळेजण, म्हणजे लाईट नव्हती, आत्ता आलेली आहे। 11 वाजताचं टायमिंग होतं, तर 11 वाजताच लाईट आलेली आहे। तर पिण्यासाठी घागरी भरून घेतलेले आहेत, आणि इकडे टोपले, बकेटं, परत ड्रम वगैरे, कॅन सगळंच भरून ठेवत आहेत ताई, कारण नंतर बोर चालू करायला नको, कारण लाईटचं एक नक्की नसतं, इकडे लाईट गेली तर लवकर येत नाही, त्यामुळे सगळं भरून ठेवत आहेत। आणि कपडे धुवून झालेले ताईचे, आणि इकडे फरशी पुसत आहेत आता। तर मी म्हणलं की फरशी मी पुसते, तुम्ही तोपर्यंत बाहेरची कामं आवरा, पण ताईचं म्हणणं होतं की तुम्ही काय काय करणार, आता पूर्ण घरात झाडू पण मारलेली आहे, स्वयंपाक पण करत आहात, तर मी फरशी पुसून घेते। आणि पूजा इकडं भरडा मळत आहे, म्हणजे आता पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार, तर पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये भरडा भाजी हे सगळं असणारच असणार। तर भरडा इकडं पूजानं मळून घेतलेला आहे, म्हणजे यामध्ये सगळे मसाले टाकलेले आहेत। आणि भरडा प्रत्येक वेळी आपल्या घरी बनतो, कशा पद्धतीनं बनवते मी शेअर पण करत असते। तर इकडं पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी, म्हणजे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये भरड्याचे मुटके करून टाकायचे आहेत, पण मला काही भेटत नव्हतं कुठं काय ठेवलेलं आहे। एक शोधायला जाते आणि सगळे भांडे खालीवरी करून येते, नंतर ताईला पंचायत, म्हणजे भेटत नाही असं मी करत आहे, कारण मला भेटत नव्हतं त्यामुळे। तर ताईला म्हणलं तुम्ही येऊन द्या, ताईंना पण बाहेरची कामं आहेत, त्यामुळे ना म्हणलं आता बघूया, थोडासा पसारा झाला काही हरकत नाही। तर इकडं मी पातेलं घेतलेलं आहे काढून, आणि कढई मी तिकडच्या बर्नरवर ठेवलेली आहे, इकडे मी ठेवलेली पाणी गरम होण्यासाठी। आणि इकडे आमची चर्चाही सुरू आहे दोघी जावांची, आणि आतमध्ये हवा अजिबात येत नाही, खूप गरमी होत होती। तर पूजाला म्हणलं तू तोपर्यंत बाहेर कूलर ऑन करून बस, नाहीतर बाहेर हवेशीर बस, कारण घामानं पूर्ण आंघोळ झालेली आहे, तिची खूप गरमी होत आहे इथं। माझ्यावर जरा सुरू आहेत, पण ही एक वेळा बसली की लवकर उठत नाही तिथून, त्यामुळे तिचं अंग पूर्ण भिजलेलं आहे घामानं। आणि हे भरड्याचे मुटके पण पूजानं करून दिलेले आहेत, पाण्याला उकळी आलेली आहे तोपर्यंत। तर सगळे मुटके टाकलेले आहेत, आणि आता हे छान शिजू देऊ, नंतर काढून हवेशीर ठेवायचं आहे आणि फोडून घ्यायचं आहे, म्हणजे भरडा बनून तयार होतो। तर पूजा थोडा वेळ बाहेर बसलेली आहे चेअर टाकून, आणि ताई आलेत किचनमध्ये। तर फ्रीजमध्ये इथं सगळ्या भाज्या वगैरे ठेवलेल्या होत्या, तर काय काय लागणार ते सांगत आहेत मला, घ्या। आणि इकडं दिलखुश काल आणलेलं होतं आम्ही, तर ते थोडंफार राहिलं होतं, म्हणजे मुलांनी सगळं खाल्लेलं आहे, एकच पीस ठेवलेली होती। तर ताईला म्हणलं ते खाऊन घ्या, काल ताईनं खाल्लेल्या नव्हत्या, कारण काल गुरुवार होता, उपवासाचा दिवस, मला आज खाऊन घ्या। तर ताईनं इकडं खायला घेतलं आणि मला पण दिलेलं आहे दिलखुश। तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण दिलखुश एन्जॉय करायला। तर इकडं भरडा पण उकळले, म्हणजे मुटके उकळलेले आहेत छान। तर याला मी फोडून घेत आहे चमच्यानं, म्हणजे थोडा वेळ असंच फोडून ठेवलं, आणि पुन्हा पूर्णपणे गार झाल्यानंतर छान फोडता येईल मला। आणि इकडं ताईनं ठेवलेली कढई, आणि खूप सारं तेल घेतलेलं आहे, ते छान गरम झाल्यानंतर अगोदर इकडं
पापड आणि कुरड्या तळत आहेत. मग नंतर भजे बेटर बनवून ठेवलेले खूप सारे कांदे टाकून म्हणजे कांदा भजे बनणार. आणि इथं सगळ्यांच्या जरा सुरू आहेत. पाणी भरून घागरी बाहेर ठेवलेल्या होत्या. पूजा एक एक उचलून आणत आहे आणि इकडे तळण्याचं काम मलाच करायचं होतं. तर ताई म्हणत आहेत की तुम्ही तळू नका, भजे पापड जे आहे ना ते तळण्याचं काम मी करते, बाकीची जी कामं आहे छोटी मोठी ते आवरून घ्या. तर इकडं भरडा जे आहे ना ते फोडायचा होता. छान थंड पण झालेला आहे. तर बाहेर कूलर लावलेले हॉलमध्ये, तर तिथं येऊन बसलेली आहे मी, कारण इथं किचनपाशी खूप गरमी होत आहे, नकोसं वाटत आहे. हवा पण जास्त येत नाही, इथं पूर्ण घामानं अंग भिजून चिम होत आहे सगळ्यांचं. तरी पण काही ऑप्शन नाही, कारण स्वयंपाक होईपर्यंत इथंच बसायचं असतं स्वयंपाक करत. तर इकडं भरडा मी पूर्णपणे फोडून आणलेला आहे, म्हणजे छान मी असं रवाळ केलेला आहे आणि कांदा कोथिंबीर सगळं पूजानं चिरून दिलेलं आहे. आणि तिकडं ठेवलेले दूध गरम होण्यासाठी तिकडच्या बर्नरवरती इकडं भजे पापडं बनत आहेत. आणि इकडं आमची बडबडी सुरू आहे सगळ्यांची आणि तिकीचे कामं पण होत आहेत ननंद भाऊजायाचे. तर गव्हाचं पीठ पण मळायचं होतं, म्हणजे पीठ चाळून घेत आहे मी आणि कणिक मळवून ठेवते, म्हणजे थोडंसं रेस्ट घेली म्हणजे पुरणपोळ्या छान सॉफ्ट बनून तयार होतात. तर एक गोंधळ झालेला आहे ना की शेताकडे जनावरांसाठी पीठ घेऊन जायचं होतं. तर भाऊना सकाळी त्यांना म्हणजे ऐकण्यात फरक पडलेला आहे. ताई एका डब्यातलं पीठ न्यायला सांगितलं आणि एका घेऊन गेले, म्हणजे गव्हाचं पूर्ण पीठ ते शेताकडे घेऊन गेलेले आहेत. तर ताई म्हणत होते आता गव्हाचं पीठ तर ते घेऊन गेलेले आहेत, आता काय करायचं. तर गिरणी तरी घरीच आहे, तर गिरणीत गहू टाकलेले आहेत आणि ते दळत आहे निवानिवान. तर म्हणत आहे ती अगोदर तिकडचं गव्हाचं पीठ घेऊन या, म्हणजे तिकडच्या रूममध्ये गिरणी आहे. तर गव्हाच्या पिठाचा डबा मी घेऊन आले, दळून झालेलं होतं आणि हेच पीठ आता मी चाळून घेत आहे, कारण जे अगोदरचं थोडंसं होतं ना तितकं व्यवस्थित नव्हतं, पुरणपोळी व्यवस्थित बनणार नव्हते, म्हणून ताईने इकडं दुसरं गव्हाचं पीठ दळून घेतलेलं आहे. तर हाच गोंधळ चालू आहे सकाळपासून, ते करायचं हे करायचं, काहीतरी एक्स्ट्रा कामं होत आहेत, म्हणजे पिठाचं एक एक्स्ट्राच काम झालं तसंच असाच गोंधळ चालू आहे सकाळपासून. तर इकडं कणिक मी मळून अर्धा तास झाकून ठेवलेलं होतं, आता परत छान सॉफ्ट करून घेतलेले. ताईनं जसं पुरण आहे ना तशीच कणिक असली पाहिजे, तेव्हाच पुरणपोळी छान बनते. तर इकडं ताई पुरणपोळ्या बनवत आहेत, मी आणि पूजा सगळ्यांना जेवायला वाढत आहोत. तर इकडं मस्त अशी जेवण थाळी बनून तयार झालेली आहे आणि बघू शकता इकडं पुरणपोळ्या एकदम छान टम्म फुलून तयार आहेत. ताई ना पुरणपोळ्या खूप छान बनवतात, म्हणजे माझ्यापेक्षाही छान ताई बनवतात. एक पुरणपोळी खावा मन तृप्त होते, इतक्या छान पुरणपोळ्या बनतात ताईच्या. तर इकडं जेवण थाळी तयार आहे. तर तुम्ही सगळेजण कसला भेट करता, या सगळेजण जेवण करायला. गरमागरम पुरणपोळी, तूप आहे, दूध आहे, मस्त कटाची आमटी, वरण नाही कटाची आमटी, भात, भरडा आणि भजे पापडं. तर या तुम्ही सगळेजण जेवण करायला. तर बाहेर सगळेजण हॉलमध्ये बसलेले, फॅन कूलर ऑन करून, तर तिथंच मी सगळ्यांना वाढलेलं आहे नेऊन. आणि इथं सगळ्याच पुरणपोळ्या बनल्यानंतर आता आम्ही जेवण करू. पुरणपोळ्या अशा असल्या पाहिजे ना तव्यावरची ताटलीमध्ये, गरमागरम पुरणपोळी तूप मस्त कॉम्बिनेशन आहे. याच्या पुढं काही द्या, तितकं टेस्टी लागणार नाही, खूप छान पुरणपोळी लागते. म्हणजे आता याच्यामध्ये भात आमटी हे पण असतं ना, तितकं आवडत नाही, पुरणपोळीच खावीशी वाटते मला तरी, म्हणजे माझं थोडंसं वेगळंच आहे. तर इकडं ताईनं सगळ्याच पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. ताई पुरणपोळ्या बनवत आहेत, मी आणि पूजा दोघीजण निघून वाढत आहोत आणि दीपकच्या येरझाऱ्या सुरू आहे तिकडं. म्हणजे व्हिडिओची क्लिप थोडंसं मागं पुढं झालेली आहे. जसं तुम्ही अगोदर बघितलं की आम्ही ताटल्या वाढल्या नेऊन ठेवल्या, परत इथं तेच क्लिप तुम्हाला दिसत आहे, थोडंसं एडिटिंगमध्ये मागं पुढं झालेलं आहे. तर देवाला अगोदर मी नैवेद्य दाखवलेला आहे पुरणपोळीचा आणि इकडे सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे. दूध एक वेळा गरम करून घेतलं, आमटी पण गार झालेली होती, एक वेळा गरम करून घेतली, छान गरमागरम आमटी छान लागते. आणि ताई इकडं मस्त अशा पुरणपोळ्या बनवत आहेत, एकदम टम्म फुलून तयार आहे पुरणपोळी. म्हणजे पुरणपोळीची पूर्ण प्रोसेसिंग असते, ते पुरण आणि कणिक कशी बनवतो आपण त्यामध्ये, ते छान झाली ना पुरणपोळ्या एकदम मस्त सॉफ्ट, तोंडात टाकताच वेळ घेणाऱ्या अशा बनून तयार होतात. तर सगळेजण जेवण करत आहेत आणि इकडे गरमागरम पुरणपोळ्या ताई बनवत आहेत, मी नेऊन वाढत आहे. तर सगळ्यांची धावपळ इकडे सुरू आहे. तर जेवण होईपर्यंत अशी धावपळ सुरू असताना मग त्यानंतर थोड्या वेळा मी रेस्ट घेणार आहोत आणि इव्हनिंगला आम्ही शेताकडे जाणार आहोत ताईचं शेत बघण्यासाठी, कारण आता कालही जायचा विचार होता पण यायला मला लेट झालेला होता. तर मला आज जेवण खाणं झाल्यानंतर निवांत जाऊया, छान वाटेल आणि वॉकिंग पण होईल. तिकडं सगळ्यांचं खाणंपिणं झालेलं आहे, ताटल्या सगळ्या उचलून टोपलं भरून ठेवलं. आता भांडे घासायला घेणार नाही, कारण खूप भयानक ऊन आणि गरमी पण तशीच आहे. जेवण झालं तर मस्त कोलर लावून आम्ही निवांत झोप घेणार आहोत, मग नंतर उठल्यानंतर भांडे वगैरे क्लीन करून मग शेताकडे जाणार आहोत. तर इथं आम्ही सगळेजण जेवण करत आहोत. तर या तुम्ही जेवण करायला. जेवण खाणं झालं, थोड्या वेळा आम्ही निवांत झोपलेलो होतो आणि आता उठलेलो सगळेजण. आता ताई म्हणत आहेत की जाऊया शेताकडे, आणि डाळ करायची होती, पण आता डाळ करत बसले तर शेताकडे जाणं होणार नाही आहे, म्हणून इकडं तुरी हे सगळे योगेश आणि दीपक दोघंजण मिळून भरून ठेवत आहेत. उद्या ताई डाळ वगैरे करतील आणि उद्या आम्ही पण परत जाणार आहोत. म्हणजे सोनलकडे आम्हाला जायचं आहे, रोहिणीकडे जायचं आहे आणि ताईच्या नंदबाई पण आहे तिथंच, म्हणजे सोनलच्या गावामध्येच आहेत.
तर तिकडं पण जायचं आहे, म्हणजे 2-4 ठिकाणी तरी आम्हाला जायचं आहे भेटण्यासाठी. तर सकाळी थोडंसं लवकरच आम्ही घरातून निघणार आहोत. तर इकडं बाहेरच सगळेजण बसलेले आहेत, म्हणजे ताईनं खूप सारी झाडं लावलेली आहेत. आंब्याचं झाड लावलेलं आहे, छान अशी थंड हवा आणि सावली असते इथं, त्यामुळे छान वाटतं बाहेरच. तर बाबा पण चेअर टाकून इथंच बसले आहेत, आम्ही सगळेजण बाहेरच बसलेलो होतो. तर आता फायनली आम्ही शेताकडे जायला निघालेलो आहोत. टाईम सायंकाळी इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. 5 वाजताही बघू शकता किती भयानक ऊन आहे ना, असं वाटतं की अरे दुपारच आहे. तर चाललेलो आहोत आम्ही, आणि इकडे छोटं बाळ होतं, ताई त्यालाच बोलत आहेत, म्हणत आहेत ताई दररोज मी शेताकडे जाते ना, बाळ खूप बोलतं जाता येता, छान वाटतं त्याला. आणि जसं आम्ही बोलत होतो ना, छोटंसं आहे पण त्याला सगळं कळत होतं, खूप हसायचं आणि खेळ करायचं, छान वाटत होतं. तर त्याला बोलत बोलत आम्ही पुढे आलेलो आहोत. आणि इथं ताईच्या शेजारी जी घरं आहेत ना, ताई सगळ्यांशी बोलत बोलत निवांत येत आहेत. आम्ही तोपर्यंत पुढे आलेलो होतो सगळेजण. तर आता आम्ही जात आहोत. तर ताईच्या शेतात आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. तर इकडं बघू शकता त्यांच्या शेतामध्ये काय काय लावलेलं आहे. ऊस आहे, इकडं शेंगा लावलेल्या आहेत, म्हणजे शेंगा पेरलेल्या आहेत. आणि खूप सारे कुत्रे म्हणजे मोती आहे, तुम्हाला आठवत असेल अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मोती होता घरी आणि मी तिथं आणून सोडलेला आहे. परत ताईच्या शेतामध्ये अगोदरचे 2 कुत्रे ठेवलेले होते, म्हणजे शेताकडे यांना लवकर येणं होत नाही, तर एक व्यक्तीचं काम ते कुत्रे करतात, कुणाला शिव देत नाही, शेताचं पूर्ण रक्षण करतात. तर ताई त्यांना खाण्यासाठी दूध, चपाती, भाकरी हे सगळं आणलेले आहेत. तर तेच टाकलेले बसले आहेत निवांत. अशी सवय आहे ना व्यक्तीची यांना की जवळ येऊन बसतात आणि लाडीगोडी लावत असतात. तर निवांत आम्ही बसलेलो होतो. आणि इथं पण बघू शकता शेतामध्ये खूप सारी आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि याला भरभरून अशी आंबे लागले, जसं अंगुराची घोस असतात ना तशी आंब्याची घोस आहेत. आणि यामध्ये गोड पण आंबे आहेत, म्हणजे कलमी, नीलम जे आंबे म्हणतो ना ते पण आहेत. तर इकडे सगळेजण घेतलेले आहेत खाण्यासाठी, पण मला जमत नाही, माझे दात खूप लवकर आंबतात, त्यामुळे आंबा वगैरे आम्ही खाल्लेला नव्हता. तर शेतामध्येच आम्ही 1-2 तास बसलेलो होतो, पण पूर्ण अंधार, आम्ही कारण इव्हनिंगला गेलो होतो त्यामुळे लवकरच अंधार झालेला होता. तर आम्ही थोड्या वेळात घरी आलेलो. तर घरी जाऊन आम्ही फ्रेश झालो, चहा वगैरे घेतला आणि आता आले होतो आम्ही महादेवाच्या मंदिरात. तर इथं ताईच्या गावामध्ये खूप मोठं महादेवाचं मंदिर आहे. तर आलेलो आहोत, पूजा वगैरे झालेली, आरती करून घेतली आम्ही. आणि मंदिरात आल्यानंतर खूप छान वाटत होतं, मन प्रसन्न होतं आणि खूप छान असं एक वेगळी शांतता होती मनाला. म्हणजे हे कसं आहे, मंदिरामध्ये ना खूप प्रसन्न वातावरण असतं, खूप छान वाटतं. तर आरती वगैरे झालेली आहे आमची आणि थोड्या वेळ आम्ही इथंच बसलेलो आहोत. छान वाटत होतं, असं वाटत होतं की इथंच राहावं मंदिरातनं, आता घरी जाऊ नये असं वाटत होतं, इतकं छान आणि फ्रेश वाटत होतं. आणि इकडच्या साईडला आणखीन एक मंदिर आहे, तिथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. आम्ही दर्शन घेतलं, दिवे लावले. आणि मारुतीचं मंदिर आणि काय नरसाळ्याचं मंदिर आहे ताईच्या गावामध्ये इथं जवळपासच. तर तिकडं पण आम्ही आता जात आहोत. तर देवाचे दर्शन घेऊन आम्ही परत घरी जाऊ. मग रात्रीचा स्वयंपाक, आता जेवण तरी सगळ्यांचं लेट झालेलं होतं, त्यामुळे स्वयंपाकाचं तितकं टेन्शन नव्हतं. ताई म्हणत होत्या थोडंसं आपण भात बनवूया आणि निवांत आपण वरती जाऊन बसूया आता हवेशीर. ठीक आहे म्हटलं. आम्ही मंदिरातून आलो, थोडासा भात बनवला आणि इकडं भेळ बनलेली आहे सगळ्यांसाठी. तर सगळेजण वरती बसलेलो होतो आणि भेळ एन्जॉय केली सगळ्यांनी. आणि रात्री झोपायला थोडासा लेटच झालेला होता आणि माझा चेहरा पण खूप सुजलेला होता ताईच्या घरी, म्हणजे थंड वातावरणामुळे झाला असेल. तर असं आता फायनली आम्ही सोनलच्या घरी जायला निघालेलो आहोत. तर आता यासोबत या व्हिडिओचं एंड करते. बाय बाय.